हॅलो. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन सब्जेक्टचा चॅप्टर नंबर 4 स्टडी केला होता. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण EMI म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन सब्जेक्टचा चॅप्टर नंबर 5 स्टडी करणार आहोत. ॲप्लिकेशन्स ऑफ सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर्स. तर त्या चॅप्टरचा आपण फर्स्ट पार्ट स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे लेवल मेजरमेंट. तर आपण स्टार्टिंगला लेवलची डेफिनेशन स्टडी करूयात. डेफिनेशन ऑफ लेवल. लेवल डिफाइंड ॲज द लिक्विड कंटेंट इन वेसल्स, reservoirs and tanks, or the liquid column height in open channel streams, and a variety of the other similar cases in industrial processes. तर लेवलची सिंपल डेफिनेशन काय बघा. तर लेवल म्हणजे काय, एखाद्या ओपन टँकमध्ये लिक्विडची हाईट किती आहे तर त्या हाईटला काय म्हणतात, लेवल म्हणतात. तर आता ते लिक्विडची हाईट लिक्विडची लेवल कशी मेजर करायची त्यासाठी व्हेरियस टाईप्स आहेत. ते टाईप्स आपण 1 बाय 1 स्टडी करूयात. तर फर्स्ट आहे फ्लोट टाईप लेवल मेजरमेंट. ह्या स्लाईडमध्ये तुम्ही फ्लोट टाईप लेवल मेजरमेंटची डायग्राम पाहू शकता. आपण त्याचं वर्किंग स्टडी करूयात. फिगर शोज अ टिपिकल फ्लोट chain liquid level gauge generally used for directly measuring the liquid level in open tanks. The instrument consists of a float, a counterweight, and a flexible connection that may be a chain. The counterweight keeps the chain tight as the liquid rises or falls with any changes in the liquid level. The chain is wound on a gear or a sprocket wheel to which the pointer is attached. Any movement of this wheel wound indicated on a suitably calibrated scale the level of the liquid in the tank. तर आपण डायग्रामवरून त्याचा स्टडी करूयात. तर बघा, ह्यामध्ये आपल्याला फ्लोट टाईप लेवल मेजरमेंटची डायग्राम दिसते. त्यामध्ये एक फ्लोट म्हणजे एक लोड यूज केलेला आहे. फ्लोट म्हणजे काय, तर एक लोड यूज केलेला दिसतोय. त्याला लोडला कॅरी करण्यासाठी एक वायर यूज केलेली आहे, चैन यूज केलेली आहे, आणि एक इंडिकेटिंग स्केल दिसते आहे. तर बघा, फ्लोट टाईप लिक्विड मेजरमेंट कशासाठी यूज करतात, तर ओपन टँकमधली लिक्विड लेवल मेजर करण्यासाठी. जो ओपन म्हणजे एखादा मोठा टँक असेल, लिक्विडचा ओपन टँक असेल, त्यामधील लिक्विडची लेवल म्हणजेच काय, हाईट, लिक्विडची किती हाईट आहे ती मेजर करण्यासाठी ही प्रोसेस यूज केली जाते. आता त्यामध्ये काय काय बघा दिसतंय डायग्राममध्ये. फ्लोट आहे. फ्लोट म्हणजे काय, एखादा लोड टाईप इन्स्ट्रुमेंट यूज केलेला आहे. नंतर काउंटर वेट आहे. अँड फ्लेक्झिबल कनेक्शन म्हणजेच कनेक्शन करण्यासाठी काय यूज केलेलं आहे, चैन यूज केलेली आहे. तर काउंटर वेट कशासाठी यूज केलं आहे, तर काउंटर वेट कशासाठी यूज केलं असेल तर जी चैन आहे, चैन आणि फ्लोट जे वेट आहे आणि ते फ्लोट आहे त्या दोघांमध्ये जी चैन यूज केलेली आहे तिला टाईट ठेवण्यासाठी ते वेट यूज केलेलं आहे. जसं जसं वेटची पोझिशन चेंज होत जाईल तसं तो फ्लोट आहे तो लिक्विडमध्ये ड्रॉप होत जाईल. त्यानुसार लिक्विडची लेवल इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. आता बघा, एखादा लोड आपण पाण्यामध्ये टाकला किंवा एखादा दगड सपोज आपण कन्सिडर केला, तो जर आपण एखाद्या पाण्यात टाकला तर लिक्विडची लेवल बघा लगेच वाढते, बरोबर आहे, त्याची डेन्सिटी इन्क्रीज होते. तर त्या टाईपमध्येच हा फ्लोट जेव्हा वेट आपण इन्क्रीज करू किंवा वेट आपण डिक्रीज करू, वेट असेल तो लोड यूज केला आहे तो डिक्रीज केला तर तो फ्लोट काय होणार, पाण्यामध्ये ड्रॉप होणार, लिक्विडमध्ये ड्रॉप होणार, बरोबर. आणि त्यामुळे काय होणार, त्या लिक्विडची लेवल इन्क्रीज होणार. आणि जर आपण वेट इन्क्रीज केलं, वेट वाढवलं तर काय होणार, तो फ्लोट आहे तो
चेनमुळे आपोआप वर येणार पाण्याच्या आणि लिक्विडच्या वर येणार आणि त्यामुळे काय होणार, लिक्विड लेवल डिक्रीज होणार. तर ह्या टाईपमध्ये आपण फ्लोट टाईपने लिक्विड लेवल मेजर करू शकतो. नेक्स्ट पॉईंट बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्लोट टाईप मेथड. पॉसिबल टू रीड लिक्विड लेवल इन अ टँक इवन बिलो ग्राउंड लेवल. लो कॉस्ट अँड रिलायबल डिझाईन्स. ऑपरेट ओव्हर अ लार्ज टेम्परेचर रेंज. म्हणजेच काय बघा, ॲडव्हान्टेजेस काय तर तो ग्राउंड लेवलला जरी लिक्विड असेल तरी त्याची आपण एखादी ओपन टँक आहे त्यामध्ये ग्राउंड लेवलला लिक्विड आहे सपोज, तर ते लिक्विडची लेवलसुद्धा आपल्याला ह्या टाईपने मेजर करता येऊ शकते. नंतर त्याची कॉस्ट लो आहे, डिझाईन सिम्पल आहे आणि लार्ज टेम्परेचर रेंजमध्ये सुद्धा ते ऑपरेट होतं. नंतर डिसॲडव्हान्टेजेस बघा त्याचे काय. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फ्लोट टाईप मेथड. नॉर्मली लिमिटेड टू द मॉडरेट प्रेशर. एखाद्या मॉडरेटेड प्रेशरलाच ते लिमिटेड प्रेशरलाच ते मॉडरेट करतं. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ फ्लोट टाईप मेथड. द मेन ॲप्लिकेशन ऑफ द मेथड इज वेन मेजरमेंट इज रिक्वायर्ड फॉर स्मॉल चेंजेस इन लेवल. जेव्हा लिक्विड लेवलमध्ये स्मॉल चेंजेस येत जातात, म्हणजे प्रत्येक वेळेला ते लिक्विड लेवल स्टेबल नसते, प्रत्येक वेळेला ते स्मॉल चेंजेस येतात, त्यासाठी ही फ्लोट टाईप मेथड यूज केली जाते. आता सेकंड टाईप मेथड आहे बघा, कपॅसिटिव्ह टाईप लेवल इंडिकेटर. फर्स्ट आपण बघितली होती फ्लोट टाईप, त्यामध्ये लोड यूज करून लिक्विडची लेवल मेजर करत होतो. आता ह्यामध्ये काय असणार आहे, कपॅसिटिव्ह टाईप लेवल इंडिकेटर. तर ह्या स्लाईडमध्ये तुम्ही कपॅसिटिव्ह टाईप लेवल इंडिकेटरची डायग्राम बघू शकता. आता त्याचं वर्किंग आपण स्टडी करूयात. इट कन्सिस्ट ऑफ ॲन insulated capacitance probe firmly fixed near and parallel to the metal wall of the tank. If liquid in the tank is non-inductive, then capacitance probe and the tank wall forms the plates of parallel plate capacitor and liquid in between them acts as a dielectric. If the liquid is conductive, the capacitance probe and the liquid forms the plates of capacitor and insulator of the probes acts as the dielectric. A capacitance measuring device is connected with the probe and the tank wall, which is calibrated in terms of the liquid level in the tank. When the level of the liquid in the tank is increases, the capacitance increases. When the level of liquid in the tank decreases, the capacitance also decreases. This increase and decrease in capacitance is measured and displayed on the indicator calibrated in term of liquid level. तर आपण डायग्रामवरून स्टडी करूयात वर्किंगचा. तर त्याचं कन्स्ट्रक्शन बघा कसं आहे की कपॅसिटन्स प्रोब दिसते, इन्सुलेटेड कपॅसिटन्स प्रोब आहे, ती कुठे फिक्स केलेली आहे, नियर पॅरलल टू द मेटल वॉल ऑफ द टँक. टँकची जी मेटल वॉल आहे त्याला पॅरलली ती इन्सुलेटेड कपॅसिटन्स प्रोब कनेक्ट केलेली आहे. त्यानंतर एक कंडिशन सांगितले त्यांनी बघा, इफ द लिक्विड लेवल इन द टँक इज नॉन इंडक्टिव्ह. जेव्हा ती मेटल टँक आहे त्यामध्ये लिक्विड जेव्हा नॉन इंडक्टिव्ह असेल तेव्हा काय होणार, कपॅसिटन्स प्रोब अँड द टँक वॉल फॉर्म्स द plates of a parallel plate capacitor and liquid in between them acts as a dielectric. म्हणजे काय, जेव्हा ते लिक्विड नॉन इंडक्टिव्ह असेल तेव्हा ते टँकमधलं लिक्विड ॲज अ डायइलेक्ट्रिक म्हणून ॲक्ट होणार. आणि दुसरी कंडिशन काय सांगितले बघा, इफ द लिक्विड इज कंडक्टिव्ह. पहिला काय सांगितलेलं त्यांनी, नॉन इंडक्टिव्ह असेल तेव्हा लिक्विड ॲक्ट करणार डायइलेक्ट्रिकसारखं. आणि जेव्हा लिक्विड आहे मेटल टँकमधलं ते जेव्हा कंडक्टिव्ह असेल तेव्हा काय होणार, त्या ज्या इन्सुलेटेड प्रोब्स आहेत त्या ॲज अ डायइलेक्ट्रिक म्हणून ॲक्ट करणार. ह्या दोन कंडिशन्स मेन आहेत. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी, when the level of liquid in the tank increases,
कपॅसिटन्स ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे आता कपॅसिटन्स तो कपॅसिटी प्रोब्स आहेत त्या टँकला पॅरलली कनेक्टेड केलेले आहेत, त्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, बरोबर. तर मग काय होणार, जेव्हा लिक्विड टँकमधली लिक्विड लेवल जेव्हा इन्क्रीज होईल त्यावेळेला काय होणार, कपॅसिटन्ससुद्धा इन्क्रीज होणार. आणि जेव्हा टँकमधली लिक्विड लेवल डिक्रीज होईल त्यावेळेला कपॅसिटन्स हा सुद्धा डिक्रीज होणार. This increase decrease capacitance is measured and displayed on the indicator calibrated in terms of liquid level. हे जे काही लिक्विड लेवल इन्क्रीज किंवा डिक्रीज होती आहे ती काय होणार, मेजर होणार. आणि जो इंडिकेटेड डिस्प्ले दाखवलेला आहे, पॉइंटर दाखवलेला आहे, त्याच्या थ्रू तो मेजर होणार. दिस इज द कपॅसिटिव्ह टाईप लेवल इंडिकेटर. ह्याच्या थ्रू आपण लिक्विड लेवल मेजर करू शकतो. नेक्स्ट आहे बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ कपॅसिटिव्ह लेवल इंडिकेटर. व्हेरी युजफुल इन स्मॉल सिस्टीम, व्हेरी सेन्सिटिव्ह, सुटेबल फॉर कंटिन्युअस इंडिकेशन ऑर कंट्रोल, गुड फॉर यूज विथ स्लरीज. बघा काय सांगितलं आहे, आपण पहिला बघितलं होतं फ्लोट टाईप, तो लार्ज लिक्विड लेवल मेजरमेंटमध्ये सुद्धा यूज होत होता. तर ह्याचा ॲडव्हान्टेज काय, तर हा स्मॉल सिस्टीममध्ये सुद्धा यूज होतो. सेन्सिटिव्ह आहे तो, सुटेबल फॉर कंटिन्युअस इंडिकेशन ऑर कंट्रोल, कंटिन्युअस कंट्रोल लिक्विड लेवलवर ठेवण्यासाठी ही मेथड यूज केली जाते. डिसॲडव्हान्टेजेस बघा त्याचे काय आहेत, इट्स सेन्सिटिव्हिटी अफेक्टेड बाय चेंजेस इन टेम्परेचर. जसं टेम्परेचर चेंज होईल तशा ह्याच्या सेन्सिटिव्हिटीवरती अफेक्ट होणार. नंतर प्रोब लेंथ अँड माउंटिंग मस्ट सूट द टँक. म्हणजे जी कपॅसिटिव्ह प्रोब आपण घेतोय ती आणि त्याचं माउंटिंग हे मेटल टँकला सूट झालं पाहिजे. नंतर मेजर्ड फ्लुइड मस्ट हॅव प्रॉपर इलेक्ट्रिक क्वालिटीज. ॲप्लिकेशन्स बघा काय आहेत त्याचे, कपॅसिटिव्ह लेवल इंडिकेटर यूज टू मेजर लिक्विड लेवल ऑफ स्मॉल सिस्टीम इन इंडस्ट्रीज. हा सुद्धा कशासाठी यूज करणार, लिक्विड लेवल मेजर करण्यासाठी, पण स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये हा यूज केला जातो टाईप. आता नेक्स्ट टाईप आहे बघा, रॅडिएशन टाईप लेवल डिटेक्टर. तर रॅडिएशन टाईप लेवल डिटेक्टरची डायग्राम तुम्ही या स्लाईडमध्ये बघू शकता. आपण त्याच्या वर्किंगचा स्टडी करूयात. Working. It consists of gamma rays source holder on one side of the tank and gamma detector on the other side of the tank. The gamma rays from the source are detected towards the detector in thin band of radiation. When the gamma rays penetrate the thick wall of the tank, its energy level greatly reduces. When the tank is empty, the gamma rays passes only through the two tanks walls and the air in the empty tank. When the liquid enters the tank and its level increases, the rays passes through a path in the liquid as well as the tank walls. The liquid in the tank reduces the radiation received by the detector. Thus, the amount of radiation received is inversely proportional to the amount of liquid between the radiation source and the detector. तर आपण याचे डायग्राम मधून स्टडी करूया. बघा ह्यामध्ये काय सांगितले त्यांनी, गॅमा रेज सोर्स होल्डर त्यांनी यूज केलेला आहे वन साईडला, टँकच्या एका साईडला बघा गॅमा रेजचा सोर्स होल्डर यूज केलेला आहे. तर त्यामध्ये काय असणार आहे, गॅमा डिटेक्टर एक असणार आहे, एका साईडला काय आहे गॅमा सोर्स होल्डर आणि एका साईडला काय आहे गॅमा डिटेक्टर ऑन अदर साईड ऑफ द टँक. तर फर्स्ट काय होणार, जो सोर्स होल्डर आहे त्याच्याकडून गॅमा रेज काय होणार, डायरेक्ट होणार टुवर्ड्स द डिटेक्टर in a thin band of radiation. When the gamma rays penetrate a thick wall of the tank, its energy level is greatly reduces. म्हणजे जेव्हा गॅमा रेजची एखादी थिक वॉल तयार होईल टँकमध्ये तेव्हा एनर्जी लेवल काय होणार, रिड्यूस होणार. The radiation received at the gamma detector is inversely proportional to the thickness of the wall. ज्या रॅडिएशन असणार आहे ते गॅमा रेज ज्या डिटेक्ट होत आहेत त्यांचे जे रॅडिएशन असतात ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल कशाशी असणार आहेत, थिकनेस ऑफ द टँक ऑफ द वॉल. ज्या वॉल टँकच्या वॉल दिसत आहेत त्याला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहेत. नंतर
व्हेन द टँक इज एम्प्टी, म्हणजे टँकमध्ये काही लिक्विड नसेल तेव्हा काय होणार, गॅमा रेज पासेस थ्रू द टू टँक वॉल्स अँड द एअर वेपर इन द एम्प्टी टँक. म्हणजेच काय होणार, जेव्हा लिक्विड नसेल टँकमध्ये तेव्हा ते गॅमा रेज काय होणार, एम्प्टी टँकमध्ये पास होणार. लिक्विड एअर वेपर असेल त्यावेळेलाच तो फक्त पास होणार आणि टँक असेल तो एम्प्टी असेल. When the liquid enters in the tank and its level increases, the rays passes through a path in liquid as well as the tank walls. म्हणजे जेव्हा लिक्विड नसेल तेव्हा तो फक्त टँकमध्ये पास होईल आणि जेव्हा लिक्विड प्रेझेंट असेल टँकमध्ये आणि त्याची लेवल जेव्हा इन्क्रीज होईल तेव्हा काय होणार, गॅमा रेज काय होणार, तर लिक्विडमधून पास होऊन टँकमधून सुद्धा पास होणार. दिस इज द वर्किंग ऑफ रेडिएशन टाईप लेवल डिटेक्टर. Advantages of radiation level indicator बघा काय आहेत. There is no physical contact with the liquid, useful at very high temperature and pressures. They have no moving parts. बघा मेन ॲडव्हान्टेज आपण आत्तापर्यंत दोन बघितले, फ्लोट टाईप आणि कपॅसिटिव्ह टाईप बघितले लिक्विड लेवल मेजरमेंट. तर त्यामध्ये काय होत होतं, फ्लोट असेल किंवा कपॅसिटिव्ह प्रोब्स असतील त्या लिक्विडशी फिजिकली कॉन्टॅक्टमध्ये येत होत्या. पण आता गॅमा रेज होल्डर आपण जो यूज करतोय तो फिजिकली लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. बरोबर. दिस इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ रेडिएशन लेवल इंडिकेटर. हाय टेम्परेचरला वर्क होतं ते आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मूव्हिंग पार्ट्स अवेलेबल नसतात. नंतर डिसएडव्हान्टेजेस बघा. द रीडिंग इज अफेक्टेड बाय चेंज इन डेन्सिटी ऑफ लिक्विड, हेवी रेडिएशन सोर्स होल्डर आणि हाय कॉस्ट. दिस इज द मेन डिसएडव्हान्टेज की त्याचा कॉस्ट जी आहे, इनिशियल कॉस्ट असेल ती हाय आहे. तर नेक्स्ट टाईप आहे बघा, अल्ट्रासोनिक टाईप ऑफ लेवल मेजरमेंट. तर हे त्याची डायग्राम तुम्ही या स्लाईडमध्ये पाहू शकता. तर आपण त्याच्या वर्किंगचं आपण आता स्टडी करूयात. वर्किंग, इट कन्सिस्ट ऑफ अल्ट्रासोनिक ट्रान्समीटर रिसिव्हर माउंटेड ऑन टॉप ऑफ टँक. द बीम इज प्रोजेक्टेड downwards by the transmitter and reflected back by surface of solid or liquid in the tank. The reflected beam is received by ultrasonic receiver. The time taken by the beam is measured of the distance traveled by the beam. Therefore, the time t between the transmitting and receiving pressure pulse is proportional to the distance between the ultrasonic set and the surface of the content of the tank. तर आपण डायग्रामवरून स्टडी करूयात. तर ह्यामध्ये बघा काय दिसतंय, अल्ट्रासोनिक ट्रान्समीटर आणि रिसिव्हर यूज केलेला दिसतोय. ट्रान्समीटर काय करणार, जे अल्ट्रासोनिक रेज असणार ते ट्रान्समिट करणार, रिसिव्हर काय करणार, त्या रेज काय करणार, रिसीव्ह करणार. तर स्टार्टिंगला काय दिसतंय, अल्ट्रासोनिक ट्रान्समीटर अँड रिसिव्हर ऑन द टॉप ऑफ द टँक आहे बघा. नंतर नेक्स्ट, द बीम इज प्रोजेक्टेड डाऊनवर्ड्स बाय द ट्रान्समीटर. ट्रान्समीटर काय करणार, जे अल्ट्रासोनिक रेज आहेत त्या डाऊनवर्ड साईडला काय करणार, ट्रान्समिट करणार बीम. नंतर काय, द रिफ्लेक्टेड बीम इज रिसिव्ड बाय अल्ट्रासोनिक रिसिव्हर. ज्या ट्रान्समिट झालेल्या बीम आहेत त्या कोण रिसीव्ह करणार, जो रिसिव्हर आहे यूज केलेला तो अल्ट्रासोनिक रिसिव्हर त्या बीमला रिसीव्ह करणार. द टाईम टेकन बाय द बीम इज मेजर ऑफ द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बीम. म्हणजे त्या बीमला ट्रान्समिट आणि रिसीव्ह होण्यासाठी जो टाईम लागतोय तो टाईम ॲज अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बीम म्हणून कन्सिडर करणार. नंतर देअरफॉर द टाईम टी बिटवीन ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हर अ प्रेशर पल्स इज प्रपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द अल्ट्रासोनिक सेट अँड द सरफेस ऑफ द कंटेंट ऑफ द टँक. जर आपण ती बीम ट्रान्समिट आणि रिसीव्ह व्हायला किती वेळ लागतोय त्यासाठी आपण त्याच्यावरून आपण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बीम कॅल्क्युलेट करतोय. तर टी काय असणार आहे, टाईम काय असणार आहे, तर ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हिंग प्रेशर पल्स इज प्रपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द अल्ट्रासोनिक सेट. अल्ट्रासोनिक सेटमधला जो डिस्टन्स आहे त्याच्याशी प्रपोर्शनल असणार आहे अँड द सरफेस ऑफ द कंटेंट ऑफ द टँक म्हणजे वॉटर. आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस स्टडी करूयात. ॲडव्हान्टेजेस ऑफ अल्ट्रासोनिक मेथड. अल्ट्रासोनिक गेज नीड्स नो फिजिकल कॉन्टॅक्ट विथ द लिक्विड ॲज सेम ॲज टू द गॅमा रेज सेटसारखं.
It is non-disturbance technique used for both solid and liquid level measurement. They have no moving parts. ह्याचे advantages same. Radiation type level detector सारखे आहेत, gamma ray source holder सारखे. Disadvantages बघूयात. Complicated design, temperature compensation is required. The dirt, irregular and slope surface affect the accuracy of the measurement. फर्स्ट काय कॉम्प्लिकेटेड म्हणजे खूप ह्याचं डिझाईन सिम्पल नसतं. नंतर टेम्परेचर कॉम्पन्सेशन इज रिक्वायर्ड, हाय टेम्परेचरला हे वर्क होत नाही. जर डर्ट इरेग्युलर स्लोप अफेक्टेड द ॲक्युरसी ऑफ द मेजरमेंट. ॲप्लिकेशन्स बघायचे काय आहेत. अल्ट्रासोनिक लेवल मेजरमेंट डिव्हाइस इज यूज फॉर बोथ कंटिन्युअस अँड पॉईंट मेजरमेंट. तर कशासाठी यूज करतात, हे कंटिन्युअस लेवल मेजरमेंटसाठी आणि पॉईंट लेवल मेजरमेंटसाठी सुद्धा हे यूज केले जातात. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ ॲप्लिकेशन्स ऑफ सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर्स, मीन्स चॅप्टर नंबर 5 ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन. तर हा व्हिडिओ पहा तुम्ही. त्यानंतर त्यामध्ये जे इम्पॉर्टंट नोट्स वाटत आहेत त्या सगळ्या राईट डाऊन करा. थँक्यू.